नमस्ते, चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे चमचमीत काजू बदाम रव्याचा उपमा। चला तर मग सुरुवात करूया। बारीक रवा, मोहरी, शेंगदाणे, काजू बदामाचे काप, 2 कच्च्या बारीक चिरून घेतलेल्या मिरच्या, 1 कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, हळद, हिंग, फोडणीसाठी तेल, कोथिंबीर, पाणी आणि मीठ। चला आता फोडणीला सुरुवात करूया। सुरुवातीला काय करायचे, शेगडी चालू करून घ्यायची आहे आणि यावर पॅन ठेवायचा आहे। आता या पॅन मध्ये रवा निसून घेतलेला आहे तो घालायचा आहे आणि थोडासा भाजून घ्यायचा आहे। म्हणजे काय होतं, रवा भाजून घेतला ना की उपमा आहे ना असा कणीदार असा छान होतो। आता रवा छान भाजलेला आहे। आता शेगडी बंद करायची आणि हा रव्याचा पॅन आहे तो एक साईडला ठेवून द्यायचा आहे। आता शेगडीवर एक कढई ठेवायची आहे आणि शेगडी चालू करून घ्यायची आहे। शेगडी चालू करून मी कढई ठेवलेली आहे। आता यामध्ये 2 चमचे तेल घालायचं आहे आणि तेल गरम झालं की यामध्ये काजू आणि बदामाचे काप घालायचे आहेत। हलके भाजून घ्यायचे आहेत। थोडासा काजू आणि बदामाचा रंग बदलला की वाटीमध्ये काढून घ्यायचे आहेत। तर इथे रंग बदललेला आहे तर वाटीमध्ये काढून घेऊया। आता या तेलामध्ये आपण शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत। शेंगदाणे छान खरपूस झाले आणि शेंगदाण्यांचा असा थोडासा रंग बदलला आणि त्याचा वाजायला लागले की शेंगदाणे पण काढून घ्यायचे आहेत। शेंगदाणे पण भाजून झाले, त्याचा रंग पण बदललाय आणि शेंगदाण्यांचा आवाज पण यायला लागलाय त्याचा। तर आता शेंगदाणे काढून घ्यायचे। आता आपलं तेल फार तापलेलं आहे तर आपण काय करणार आहे, शेगडी बारीक करायची आहे आणि आता यामध्ये त्या उपम्याला फोडणी द्यायची आहे। त्यामुळे मी इथे मोहरी घालत आहे तेलामध्ये आणि मोहरी छान कडकडली की यामध्ये आपल्याला 2 बारीक चिरून घेतलेल्या मिरच्या घालायच्या आहेत। मिरची पण छान तडतडली की यामध्ये 1 बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे आणि आता कांद्याचा थोडासा रंग बदलेपर्यंत खालीवर करून घ्यायचा आहे। कांदा छान भाजून झालाय, कांद्याचा रंग बदलला आहे। आता काय करायचं, यामध्ये हिंग घालायचा आहे आणि अर्धा चमचा हळद आणि वरून थोडीशी कोथिंबीर आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे मिक्स करून झाल्यावर यामध्ये आपण भाजून घेतलेला रवा घालायचा आहे आणि एकदा पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता मिक्स करून झालेला आहे। आता काय करायचं, यामध्ये पाणी घालायचं आहे। आवश्यकतेप्रमाणे पाणी घालायचं आहे आणि थोडंसं असं मिक्स करून घ्यायचं। तर हे पाणी आटेपर्यंत असं खालीवर करून घ्यायचं। त्यामधलं सर्व पाणी आटायला लागलेलं आहे।
आता काय करायचं, थोडीशी शेंगडी बारीक करून घ्यायची आहे. आता यामध्ये शेंगदाणे घालायचे आहेत आणि काजू बदामाचे काप पण घालायचे आहेत आणि वरून कोथिंबीर घालायची आहे आणि एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे. चला तर मग एकदम गरमागरम रविवारच्या नाश्त्यासाठी उपमा खमंग असा तयार झालेला आहे. एकदा नक्की करून पहा. आता काय करूया, शेगडी बंद करूया आणि एका बाउलमध्ये काढून घेऊया. आणि वरून थोडीशी कोथिंबीर घालूया. तुम्हाला जर काजू बदाम रव्याचा उपमा ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका. आता पुरतं एवढंच. बाय बाय.